झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. क्रिकेट प्रेमी बाळासाहेब या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये केवळ क्रिकेट प्रेमी म्हणूनच नव्हे तर क्रीडा प्रेमी म्हणून सुद्धा बाळासाहेबांचे वेगवेगळे पैलू जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय कारकीर्द चांगलीच गाजली. त्याचप्रमाणे त्यांनी क्रिकेटवर सुद्धा निस्सीम प्रेम केलं. एकीकडे त्यांनी पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळायला कायम विरोध केला, तर दुसरीकडे त्यांनी जावेद मियादाद यांचं मातोश्रीवर स्वागतही केलं. त्यामुळे खेळाडूंना बाळासाहेब नेहमीच आपलेसे वाटले. बाळासाहेब हे सच्चे क्रिकेट प्रेमी. मुंबईच्या क्रिकेटर्सवर तर त्यांचं विशेष प्रेम. क्रिकेटपटूंच्या सर्वोत्तम खेळाचं कौतुक त्यांनी केलंच, शिवाय क्रिकेटपटूंना त्यांनी अनेक वेळा खडे बोलही सुनावले. भारतीय टीमच्या मॅचेस बरोबरच अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचेसचा थक्क करणारा संग्रह त्यांच्याकडे होता. पण मी जेव्हा शिवाजी पार्कचा अध्यक्ष होतो, शिवाजी पार्क जिमखान्याचा, तेव्हा त्यांनी काय सांगितलं की जिमखान्यासाठी माझ्याकडे जुन्या कॅसेट्स आहेत, जुन्या टेस्टच्या. अगदी म्हणजे इंग्लंड ऑस्ट्रेलिया पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया इंडिया, इंग्लंड पाकिस्तान, सगळ्या जुन्या टेस्ट मॅचेस आहेत. त्याचे कॅसेट्स आहेत माझ्याकडे. त्या त्यांनी जिमखान्याला दिल्या की त्या पडदा लावून लोकांना दाखवता याव्या, आणि लॉनवर आम्ही दाखवायचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला. पण इतक्या कॅसेट्स असतील आणि सगळ्या जुन्या, हे मला कल्पना नव्हती. त्यामुळे बऱ्याच लोकांना माहीत नसेल त्यांचं क्रिकेटचं, पण एवढं ज्याच्या घरी क्रिकेटच्या कॅसेट आहेत, 150च होत्या, पण त्यातल्या 50 काहीतरी खराब झाले होते. त्यांना त्यांच्या क्रिकेटमध्ये किती आवड आहे, क्रिकेट बद्दल किती वेळ आहे, हे सांगायची सोय नव्हती. कांगाली एक छत्री धरून, पावसाच्या वेळेला छत्री धरून उभे राहिले, आणि जिमखाना जवळ असल्यामुळे घरून तिथून निघून पाहत बसे. त्यावेळेला काय या बसा आतमध्ये पॅव्हलियनमध्ये किंवा तुमच्या तंबूमध्ये, याच्यात जिमखान्यात कधी येऊन बसले नाही. साध्या सामान्य प्रेक्षकाप्रमाणे त्यांनी येऊन बाहेर बसून, ही क्रिकेटची आवड. आता काय, आता पॅव्हलियनमध्ये बसून किंवा आता तुमच्या स्टँडमध्ये बसून क्रिकेट बघणारे किंवा घरात बसून क्रिकेट बघणारे पुष्कळ, पण ही तिथे उन्हातान्हात पावसाच्या ते पण ही खरी त्यांची आवड आहे, ही खरी कमाल आहे. क्रिकेट विषयीच्या गप्पांमध्ये रमणारे एकमेव राजकीय नेते म्हणून बाळासाहेबांची ओळख. जेव्हा त्यांच्या घरी जायचं तेव्हा म्हणायचे, हे काय रे, ह्याला का नाही घेत, काय हे सगळं, हे निवड समिती असं काय आहे. हे जे त्यांचं हे होतं ते सांगवत नाही, म्हणजे त्याला तोडच नाही. आजकाल स्वाभिमान असणं हा माझ्या खेळाडूला का निवडत करत, किती जण पाहतात असे. त्यांचं लक्ष याच्यावर असायचं, भले तो कसा खेळतो आणि काय खेळतो नाही, पण त्याने स्कोअर केलाय ना, मग स्कोअर केलाय तर त्याला का नाही. ही जी त्यांची होती. आणि टेस्ट मॅचला येत असत तेव्हा तन्मयतेने पाहत असत, हे मी पाहिलं. बाकीचे काही पुढारी यायचे ते नुसते आले आहे काय, कसं काय, हो ते तुमचं काय बाजूला विचारायचं, हो ते मग ती प्रेस नोट काढली का, हो ते अमुक काढलं का, हे सगळे डिस्कस करायचं. तसं नव्हतं, हे तन्मयतेने पाहिजे. आणि कोणीही बाजूला बसलं आणि बोललं तर त्यांना आवडायचं नाही. मी 1-2 तास वानखेडेवर मी इन्चार्ज होतो अंपायरचा, तेव्हा त्या VIP बॉक्सच्या तिथे होतो, त्यावेळेस त्यांचं हे पाहिलं. म्हणून बाजूला जाणकार बसवायचे, उगाच नाही तर कोणतरी राजकारणी किंवा कोणतरी असा नेऊन बसवायचे नाही. जाणकार लोक बाजूला बसायचे, BCAचे ऑफिशियल वगैरे सगळे. हे काय, हा बाबा असं. आणि तन्मयतेने पाहिजे, इकडे तिकडे कोणी आपल्याला हे करता येते. ही जी त्यांची ही होती. दुसरी त्यांची म्हणजे क्रिकेटमध्ये त्यांचे हे होतं की प्रत्येकाला मान द्यायचे. खेळाडू म्हणून, आम्ही पंच म्हणून त्यांच्या घरी गेलो, ताबडतोब सांगते, जायचं असेल तर या म्हणून सांग, काय प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही स्वतःच्या कामासाठी गेलोच नाही कधी, जिमखान्याच्या कामासाठीच जातो.
आणि ताबडतोब त्यांनी इकडून ताबडतोब कारवाई करायची ताबडतोब. का क्रिकेटरकडे बघण्याचा किंवा क्रिकेट प्रेमी किंवा खेळाडूकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा होता. त्यांच्या आठवणी बरेच लोक सांगतात. अजित वाडेकर सांगतात, बापू नाडकर्णी सांगतात, रमाकांत देसाई सांगायचे की बाळासाहेबांच्या लोकांना एवढं प्रेम होतं की कधी कधी बाळासाहेबांना जर वेळ असेल तर ते त्या लोकांना बोलून घ्यायचे. म्हणजे इव्हन चंदू बोर्डे पुण्यावर नाही यायचे आणि बाळासाहेब त्यांच्याशी गप्पा मारायचे. एवढं त्यांचं प्रेम होतं. मुंबईकर क्रिकेटपटूंवर त्यांनी कायम प्रेम केलं. खेळाडू लहान असो वा मोठा, बाळासाहेबांनी खेळाडूंना आपल्या मनात विशेष स्थान दिलं. त्यांच्या या क्रिकेटवरील प्रेमापोटीच क्रिकेटपटूंच्याही मनात त्यांनी एक वेगळी जागा निर्माण केली होती. झी 24 ताससाठी अमर काणे, मुंबई. बाळासाहेब क्रिकेट प्रेमी म्हणून कसे होते, क्रिकेटवर त्यांनी कसं प्रेम केलं, क्रिकेटपटूंशी त्यांचे संबंध कसे होते आणि क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांविषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये काय भावना होत्या, या सगळ्याविषयी आपण आज गप्पा मारणार आहोत. आणि या गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत. संत सर, स्वागत तुमचं. क्रिकेटपासून आपण सुरुवात करूया. बाळासाहेब आणि क्रिकेट यांचं नेमकं काय नातं होतं सुरुवातीला? जसा प्रत्येक मुंबईकर असतो की त्याला क्रिकेट विषयी, जसं कलकत्त्यातला मुलगा हा फुटबॉल प्रेमी असणारच, तसं मुंबईतला माणूस हा क्रिकेट प्रेमी असणारच. आणि बाळासाहेब शिवाजी पार्कचे, शिवाजी पार्क म्हणजे क्रिकेटची खाण किंवा क्रिकेटची पंढरी असं किंवा मक्का मदिना काही म्हणा तुम्ही, असं शिवाजी पार्क. तिथे वाढलेले, तिथे राहिले, सोबत राहिलेले बाळासाहेब. तर बाळासाहेबांचं क्रिकेट प्रेम असणं हे अगदी स्वाभाविक होतं. पण याचं क्रिकेट प्रेम होतं का जाणकाराचं क्रिकेट प्रेम होतं का? असं क्रिकेट प्रेमी बरेच असतात, फारसं काही समजत नसतं, ते काहीतरी कॉमेंट्स करतात. पण बाळासाहेबांना जाणकारी होती. म्हणजे ते कांगा लीग बघायला यायचे, रणजी ट्रॉफी बघायला यायचे, नंतर टेस्ट मॅच बघायला यायचे. आणि साधे साधे सामने, जेव्हा सामना ट्रॉफी सुरू झाली तेव्हा सुद्धा ते बघायला यायचे. आणि जसे सोलकर, सलीम दुराणी, बापू नाडकर्णी, अजित वाडेकर, माधव मंत्री यांच्यावर त्यांना बराच जिव्हाळा होता, आपुलकी होती. आणि ते सांगायचे की आता MIG क्लबमध्ये कधी कधी यायचे आणि सांगायचे की आज मी हा क्लबमध्ये येणार आहे आणि माझे हे खेळाडू येणार आहेत. तर ते जेव्हा येतील तेव्हा मला डिस्टर्बन्स नको, मला अजिबात कोणाशी काही बोलायची इच्छा नाही, फोन घ्यायची इच्छा नाही. मी त्यांच्याशी गप्पा मारायला किंवा त्यांच्या गप्पा ऐकण्यासाठी मी त्यांना इथे निमंत्रित केलंय, तेव्हा मला डिस्टर्बन्स कुठल्याही प्रकारचा नको होता. असे बाळासाहेब होते की त्यांना खरोखर क्रिकेटविषयी प्रेम होता, जिव्हाळा होता आणि मुंबईच्या क्रिकेटपटूंविषयी खूपच आपुलकी होती. अगदी म्हणजे जसं सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांचा हा किस्सा कदाचित लोकांना माहिती नसेल की सुरुवातीला शिवसेना प्रमुख लोकलनी प्रवास करत असत आणि त्यावेळी सुद्धा अनेक क्रिकेटपटू सुद्धा त्यांच्याबरोबर जे नंतर पुढे खूप मोठे महान खेळाडू झाले ते सुद्धा त्यांचे सवंगडी होते आणि ते सुद्धा लोकलनी प्रवास करायचे. रमाकांत देसाई आणि बाळासाहेब देसाई शिवाजी पार्क पासून दादर स्टेशन पर्यंत जायचे. 9:58 ची गाडी होती, चर्चगेट ती पकडायचे. आणि त्यांच्यावर कोण असायचे? माधवराव मंत्री असायचे, नरेंद्र तामाणे असते, बापू नाडकर्णी असायचे, रमाकांत देसाई. आणि हे सगळे 4-5 मंडळी. आणि त्याला बापू नाडकर्णी सांगतात की आम्ही बोलायचो, बाळासाहेब ऐकाशी खूपच अभिमान होता. आणि मुंबईचा क्रिकेटपटू म्हटलं की आणखी खुश असायचे. अगदी. आणि याचा पुढे अनेक क्रिकेटपटूंना उपयोग सुद्धा झाला, प्रश्नच नाही. त्याने जेव्हा जेव्हा कोणाला मदत हवी असेल तर त्याने मदत केलेली आहे आणि सांभाळूनही घेतलंय. मला आठवतं शिवाजी पार्कचा एक कार्यक्रम होता, एकनाथ सोलकर जरा वेगळ्या मूडमध्ये होता, त्याने काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण बाळासाहेब इतक्या छान रीतीने सांभाळून घेतलं की तो म्हणलं, एकनाथ आता तू जास्त बोलू नको, तू माझ्या घरी ये, आपण उद्या रात्री ये, परवा रात्री आपण मस्तपैकी बिअर पू, मी गरम पिन, तू थंड पी, आपण मजा करू, मग आपण गप्पा मारू. आत्ताही गप्पा मारायची वेळ नाही कारण तुझाही मूड नाही आणि मलाही नीट ऐकू येत नाही. म्हणजे इतकं छानपणे सांभाळून घेतलं ना. ते सलीम दुराणी विषय होतं. सलीम दुराणी काही थोडेसे वेगळे प्रश्न विचारले. बाळासाहेब त्याचं कळलं की तो कुठल्या अवस्थेत आहे, कुठल्या मूडमध्ये आहे. सलीम भाई आपण बाद में बात करेंगे, हे बाळासाहेब होते की बाळासाहेबांनी नंतर आणि कोणी असं त्यांच्यावर चिडले नाही, रागावले नाही, त्यांची हेटाळणी केली नाही, त्यांना तुच्छ लेखलं नाही. त्याने त्यांना सांभाळून घेतलं कारण ते म्हणले ठीक आहे खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे, तो जरा वेगळ्या अवस्थेत आहे, आपण मान्य करू. पण बाळासाहेब त्यांना अतिशय छान सांभाळून घेतलं आणि सोलकर जीव होता. आणि संत सर, तुम्ही सुद्धा एकदा शिवसेना प्रमुखांची मुलाखत घेतलेली होती, त्यावेळेचा काय किस्सा? त्यावेळेचा किस्सा असा आहे की बाळासाहेबांचं विटीनेस ज्याला म्हणतात किंवा समय सूचकता किंवा एक काय ते विनोद बुद्धी काही म्हणत नाही, तो एक वेगळाच प्रकार होता. तर आम्ही मुलाखत घेतो, जवळ 40 मिनिटं झाली आणि नंतर बाळासाहेब म्हणले आपण थोडं थांबू, आम्ही चहा, मी त्यांना त्यांचं काय पिये होते घेणार होते, आम्ही चहा घेणार होतो. तर एकदम आम्हाला कोचच्या खाली ना एक पायाला काय लागायला लागलं. तर मी आणि माझ्या जो रेकॉर्ड होता तो आम्ही दोघं उभं राहिलं, काय आहे बा? तर तो त्यांचा डॉबरमॅन मोठा उभा राहिला, हा करून लाल डोळे. आणि आता म्हटलं झालं, आमची फजिती झाली. म्हणजे आम्ही घाबरत होतो, आमची घाबरगुंडीच उडाली होती. तो आमचा जो रेकॉर्ड त्याच्या हातनं माईक खाली पडला. बाळासाहेबांना कळलं की आम्ही घाबरलोय. तर म्हणलं हो, तो इकडे तुम्ही काय काँग्रेसवाले आहेत काय? असलं तरी कोण बोलला त्यांच्यासमोर? म्हटलं नाही, आम्ही काँग्रेसवाले नाही आहेत. मग म्हणजे हा कुत्रा चावणार नाही, हा कुत्रा फक्त काँग्रेसवाला होता, कुत्र्याला काय कळणार आहे? पण त्यांनी आमची भीती पळवली. आणि हे बाळासाहेबांचं होतं की त्यांना समय सूचकता आणि विटीनेस ज्याला आपण म्हणतो ते बाळासाहेबांकडे जबरदस्त होतं.
अगदी ज्या प्रकारे संत सर हे सगळे तुम्ही किस्से सांगता आहात, क्रिकेट आणि बाळासाहेब म्हणजे बाळासाहेबांचे क्रिकेट खेळतानाचे फोटो सुद्धा अनेक ठिकाणी आज छापून आलेले आहेत. फेसबुकवर, ट्विटरवर असेल किंवा सगळ्या वर्तमानपत्रात, चॅनल सुद्धा ते दाखवत आहेत. तर त्यांचं स्वतःचं क्रिकेट कसं होतं? म्हणजे आम्ही असे किस्से ऐकलेत की ते कुटुंबासोबत खेळायचे. लहान असताना उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना जमवून सुद्धा ते मैदानात किंवा खोलीत खेळायचे. कलानगर परिसरात ते खेळायचे. हो. आणि काय केलं तर मनोहर जोशी बोलिंग करायचे, बाळासाहेब बॅटिंग करायचे आणि सोबत जे क्षेत्ररक्षक असायचे ते उद्धव राज वगैरे ते असायचे. पण काही सैनिक सुद्धा क्षेत्ररक्षण करायचे. आणि बाळासाहेबांचं ते प्रेम होतं ते केवळ बघण्यासारखं होतं. आणि त्याला आनंद जे लुटायची जी पद्धत होती ती बघण्याचं बागकाम हे त्यांचं अतिशय. कधी कलानगरमध्ये आपण गेलो तर ते बागकाम करताना दिसायचे. अगदी म्हणजे क्रिकेटचाही एक सामना रंगायचा. सामना रंगायचा, अगदी विलक्षण रंगायचा. याविषयी आपण बोलूया. आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट जी क्रिकेट आणि शिवसेना प्रमुखांना अनेक वर्ष, अनेक किंबहुना त्यांची संपूर्ण हयातभर चर्चेत राहिली ती म्हणजे पाकिस्तानचं क्रिकेट आणि पाकिस्तानचे खेळाडू. एकीकडे पाकिस्तानला क्रिकेट, मात्र त्याचवेळी जावेद मियादाद सारख्या गुणी खेळाडूचा गौरव सुद्धा शिवसेना प्रमुखांनी केलेला होता. हे नेमकं काय समीकरण होतं याविषयी आपण बोलूया. मात्र त्यापूर्वी एक ब्रेक घेऊया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.